नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे सप्टेंबर महिन्यातला। मुलांची शाळा चालू होऊन एक दिवस झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी माझी भारताची फ्लाइट होती। मुलांना सी ऑफ करून एअरपोर्टवर निघायच्या गडबडीतच मी होते। मी निघाले म्हणल्यानंतर मुलांचाही पाय निघत नव्हता। मुलांना बाय केलं, पण इकडे कारला बघा, माझ्याकडे बघायला पण तयार नव्हती, कारण मी तिला सोडून जाणार होते। तिचा चेहरा बघून तर माझा बाण फुटलाच। काहीच दिवस मी यांच्यापासून लांब राहणार होते, पण नेहमी निघताना मन मात्र भरून येतच। एकीकडे भारतात जायची ओढ, पण दुसरीकडे गौरव, मुलं, कारला यांना मिस करणार, अशा संमिश्र भावना मनामध्ये चालू होत्या। घरापासून एअरपोर्ट साधारण पाऊण तासावर आहे। वेळेत घरातनं निघाल्यामुळे 3 तास आधीच एअरपोर्टवर पोहोचले। आता एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर काय तर पहिलं चेक इन करायचं, म्हणून चेक इनच्या लाईनमध्ये थांबले। बरीच गर्दी असल्यामुळे बऱ्याच वेळाने माझा नंबर आला। सगळ्यात पहिल्यांदी बॅग जमा केल्या, चेक इन झालं आणि बोर्डिंग पास घेतले। चेक इन झालं की दुसरी स्टेप असते सिक्युरिटी, म्हणून सिक्युरिटी काउंटर्सकडे निघाले। आता भारतातून जे कोणी समरसाठी इथे आलेले असतात ते युजुअली सप्टेंबर महिन्यामध्ये परत जातात, त्यामुळे चांगलीच गर्दी होती। विमानात लोक काय काय घेऊन जातात बघा। समोर माझ्या ही मुलगी थांबली होती, तिच्या हातामध्ये ब्लँकेट आणि एक सॉफ्ट टॉय होतं। म्हणजे मला प्रश्न पडला की ही एवढी मोठी मुलगी, हिला सॉफ्ट टॉय कशाला लागतं? अशी गमतीशीर मंडळी तुम्हाला एअरपोर्टवर नक्की पाहायला मिळतील। चला, आता माझा नंबर आहे सिक्युरिटी करण्याचा। माझी सिक्युरिटी वगैरे क्लिअर झालं आणि मी आता गेटवर आले। गेटवर आल्यानंतर बघितलं तर इथे बोर्डिंगची तयारी चालूच होती। थोड्याच वेळात बोर्डिंग चालू होणार होतं। साधारण पाऊण तासांनी बोर्डिंग सुरू झालं, त्यामुळे फ्लाईट वेळेवर निघणार आहे हे मात्र कन्फर्म झालं। एअर इंडियाचं भलं मोठं विमान आणि त्याच्यावर भारताचा ध्वज बघायला इतकं भारी वाटतं ना। त्याचवेळी मनामध्ये DDLJ मधलं घर आजा परदेसी तेरा देस बुलाए रे हे गाणं आपोआप गुणगुणायला लागले, कारण तब्बल 3 वर्षांनी मी भारतात यायला निघाले होते। 17 तासांच्या लॉंग फ्लाईटमध्ये बसायचं म्हणजे खरं तर जीवावर येतं। आणि फक्त हे 17 तास नाही बरं का, म्हणजे इथून 17 तासांनी दिल्लीला पोहोचणार, दिल्लीला 3 तास थांबणार, त्यानंतर परत दिल्लीच्या फ्लाईटमध्ये 2 तास बसायचं आणि मग पुण्याच्या पावन धर्तीवर मी उतरणार। हा एकूण सगळा प्रवास 24 तासांचा होतो, पण हे 24 तास एका युगासारखे वाटतात। एकीकडे माझ्या चेहऱ्यावर विंडो सीट मिळाल्याचा आनंद, पण दुसरीकडे मनामध्ये धाकधूक। हे जे अहमदाबाद प्लेन क्रॅश झालं तेव्हापासनं जरा भीतीच वाटते, आणि त्यात मी एकटी प्रवास करत होते। मनात स्वामींचा तारक मंत्र म्हणणं चालूच होतं। जसा टेक ऑफ करण्यासाठी विमानाने वेग घेतला तसा पोटात जो काही गोळा आला, स्वामींना म्हटलं, स्वामी आता सगळं काही तुमच्याच हातात। कसं असतं ना आपलं मन, मन चिंती ते वैरी न चिंती या म्हणीचा परत एकदा अनुभव घेतला आणि काही क्षणातच विमानाने टेक ऑफ केलं आणि 5 मिनिटं उलटून गेली तशी माझ्या जीवात जीव आला। यानंतरचा माझा प्रवास कसा झाला हे बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।